एक्सपर्ट गुरुजी ॲपमध्ये समजपत्र कसे तयार करावे याविषयी आपण आज माहिती घेऊ. एक्सपर्ट ॲप आपण उघडल्यानंतर या ठिकाणी 4 टॅब आहेत: होम, अटेंडन्स, रिपोर्ट आणि अकाउंट. त्यामध्ये रिपोर्ट टॅबवर जायचं आणि या ठिकाणी सर्वात खाली वॉर्निंग लेटर आहे. त्या वॉर्निंग लेटरवर आपण क्लिक करायचं. वॉर्निंग लेटरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा डॅशबोर्ड या ठिकाणी दिसेल. सर्वप्रथम आपल्याला भाषा आपल्याला निवडायची की समजपत्र आपल्याला कोणत्या भाषेमध्ये पाठवायचंय. तर आपण मराठी भाषा त्या ठिकाणी निवडतो. त्यानंतर आपल्याला समजपत्र किती क्रमांकाचं आहे, म्हणजे समजपत्र क्रमांक 1, 2 की 3 ते निवडायचंय. आणि समजा आपण आता या ठिकाणी 2 निवडतो. आउटवर्ड आणि डेट जर आपल्याला टाकायचे असेल तर आपण टाकू शकतो. मी समजा या ठिकाणी डेट टाकतो 27 तारीख. आउटवर्ड आपण ब्लँक सोडला तरी चालेल. आता स्टुडंट आणि पेरेंट डिटेल्समध्ये ज्या स्टुडंट्सचं आपल्याला समजपत्र पाठवायचं आहे, तयार करायचं आहे, त्या स्टुडंट्सचा रोल नंबर आपल्याला माहीत पाहिजे. मी या ठिकाणी घेतो 5 नंबर. आता हा रोल नंबर आपण चॉईस केल्यानंतर फक्त रोल नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी स्टुडंटचं नाव, त्याचा ट्रेड, त्याच्या वडिलांचं नाव आणि त्याच्या लॉग इनमध्ये, त्याच्या रजिस्ट्रेशनमध्ये त्याचा घरचा पत्ता जर लिहिलेला असेल तर तो आपल्याला या ठिकाणी येत असतो. बाय डिफॉल्ट येतो. पण आपल्याला यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते आपण करू शकतो. त्यानंतर पुढचा टॅब आहे ते ॲब्सेन्स डिटेल्स. हा विद्यार्थी किती तारखेपासून ॲब्सेन्स आहे. तर मी समजा या ठिकाणी 23 तारखेपासून ॲब्सेन्स आहे अशा पद्धतीनं मी चॉईस करतो. आणि आपल्याला त्या विद्यार्थ्याला किती तारखेला यायचंय हे सांगायचंय. तर या ठिकाणी मी पुढच्या महिन्यातील 1 तारीख या ठिकाणी घेतो. आता त्यानंतर पुढचा टॅब जो आहे तो प्रोग्रेस रिपोर्ट आहे. आणि त्या प्रोग्रेस रिपोर्टमध्ये प्रॅक्टिकल आपण त्याचं मार्क आपण या ठिकाणी भरू शकतो. प्रॅक्टिकलचे 60 समजा, मॅथचे 25, थिअरीचे जे काही तुमचे मार्क्स आहेत प्रोग्रेस कार्डमध्ये त्या महिन्याचे या ठिकाणी आपण लिहू शकतो. जसं ते इरेग्युलर आहे. येस, यामध्ये प्रॅक्टिकल, मॅथ, थिअरी, अटेंडन्स आणि ड्रॉइंग. तसेच इरेग्युलरमध्ये येस, नो, कंटिन्युअस जे काही आपला रिमार्क असेल तो त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला खाली दिसतंय ते जनरेट वॉर्निंग लेटर PDF. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारचं वॉर्निंग लेटर म्हणजे समजपत्र त्या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये तयार होतो. ज्यामध्ये ITIचं नाव येतं, डेट येते, वडिलांचं नाव, विद्यार्थ्यांचं नाव, त्याचा व्यवसाय किती तारखेपासून म्हणजे 23 तारखेपासून आपण लिहिलेलं होतं. आणि 1/4/2026 रोजी संस्थेत हजर राहण्यास सांगण्यात यावं असं आपण चॉईस केलं होतं. प्रगती आपण लिहिलेली होती, प्रात्यक्षिक, सैद्धांतिक, ड्रॉइंग, गणित, उपस्थित शेकडा आणि अनियमित उपस्थिती. येस. तर हे PDF जनरेट झाल्यानंतर आपण काय करू शकतो, त्याला सेव्ह आपल्या फोनमध्ये ते सेव्ह करू शकतो. फोनमध्ये सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसेल की हे अंडरटेकिंग तयार झालेलं आहे. आपण त्याला नाव पण देऊ शकतो. जसं आत्ता आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे की इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बीड. आपला पाल्य संकेत अशोक नाटकर हा टर्नर व्यवसायात प्रशिक्षण घेत असून दिनांक 23/3/2026 पासून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सतत गैरहजर आहे. तर अशा प्रकारचे हे PDF आपण जनरेट करू शकतो. त्याच्या 2 प्रती आपण प्रिंट काढून त्या ठिकाणी पालकांच्या व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकतो. आणि आपल्या
रेकॉर्डमध्ये सदरील समजपत्र ऑफिस मार्फत आपण जतन करू शकतो. तर हे या पद्धतीचं वॉर्निंग लेटर असेल किंवा समजपत्र असेल तर हे या पद्धतीनं आपण या ठिकाणी समजपत्र हे जनरेट करू शकतो. मला खात्री आहे हा फीचर्स हे जे फीचर आहे तुम्हाला नक्कीच आवडेल असेल, ज्यामुळे आपला वेळ या ठिकाणी निश्चित वाचणार आहे. थँक्यू.